प्लांट ग्रोथ हार्मोनमध्ये दुसरा हार्मोन ऑक्सिन नंतर जो दुसरा हार्मोन शोधला गेला तो होता गिबरेलिन्स. दिस इज द सेकंड वन. गिबरेलिन्स हा सुद्धा ग्रुप ऑफ हार्मोन आहे आणि पहिल्यांदा आपण त्याचं ऑपरन्स बघू. कुठे प्लांटमध्ये कुठे सिंथेसाइज होतं किंवा साधारणपणे त्याचा ते कुठे आढळतं प्लांटमध्ये. मोस्टली इन रूट टीप. रूट टीपमध्ये असतं हा हार्मोन. त्यानंतर डेव्हलपिंग सीड्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा यंग लिव्समध्ये तो सिंथेसाइज केला जातो. डेव्हलपिंग सीड्समध्ये, त्यानंतर यंग लिव्समध्ये, रूट टीपमध्ये सुद्धा तो आढळून येतो. त्यानंतर स्टेम टीपला सुद्धा, स्टेम टीप त्यामध्ये सुद्धा आपल्याला गिबरेलिन हा दिसतो. गिबरेलिनचा शोध हा थोडा ॲक्सिडेंटली लागलेला आहे. गिबरेलिन्स हा पहिल्यांदा आयसोलेट ज्यांनी केला, फर्स्ट आयसोलेटेड बाय ए जपानीज सायंटिस्ट नेमली कुरोसावा. कुरोसावा यांनी त्याला हे आयसोलेट केलेलं आहे. इट इज आयसोलेटेड फर्स्ट बाय कुरोसावा. आणि हा जो मिळाला हा गिबरेलिन ज्याच्यापासून मिळाला तो होता फंगस. एका फंगसपासून तो मिळाला आहे, नेमली गिबरेला. त्या फंगसचं नाव होतं गिबरेला फ्युजिकोराय. फ्युजिकोराय. आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं त्यांनी गिबरेलिन. गिबरेलिन इज ॲक्च्युअली इट्स केमिकल नेचर इज केमिकल नेचर जे आहे इट इज अन ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिडच आहे ते, गिबरेलिक ॲसिड. गिबरेलिक ॲसिड. मग गिबरेलिक ॲसिड 1, 2, 3 असे जवळपास 150 डिफरंट केमिकल फॉर्म्स दे वी आर येट टू बी नोन. आतापर्यंत 150पेक्षाही जास्त, त्यापेक्षाही जास्त केमिकल नेचर जे आहे, केमिकल फॉर्म्स त्याचे गिबरेलिक ॲसिडचे आतापर्यंत माहीत आहे. त्यातला जो आहे गिबरेलिक ॲसिड 3 म्हणजे GA3 हा मोस्ट कॉमन आहे. दिस वन इज मोस्ट कॉमन आणि ॲक्टिव्ह, व्हेरी ॲक्टिव्ह, बायोलॉजिकली व्हेरी ॲक्टिव्ह असं आहे. बायोलॉजिकली ॲक्टिव्ह. याला पहिल्यांदा क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये हे आयसोलेट, पहिल्यांदा आयसोलेट तर यांनी केलं होतं कुरोसावानी, पण क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये ज्यांनी पहिल्यांदा तयार केलं क्रिस्टल, दे ऑप्टेन इन क्रिस्टलाइन फॉर्म दिस सायंटिस्ट आर ऑल्सो द जॅपनीज सायंटिस्ट नेमली यबुटा अँड सुमिकी. यबुटा अँड सुमिकी ह्या दोघांनी हे क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये मिळवलं पहिल्यांदा. तर हा जे गिबरेलिन आहे हे कसा शोध लागला याचा, तर गिबरेला फ्युजिकोराय हे फंगस जे आहे ते राईस सीडलिंगवर वाढलं. राईस सीडलिंग जे असतात या राईस सीडलिंगवर ते वाढलं आणि राईस सीडलिंगला एक विशिष्ट डिसीज झाला होता या फंजायमुळे. तो होता बेकेन डिसीज. बेकेन डिसीजला पुलिश डिसीजसुद्धा म्हणतात. बेकेन डिसीज म्हणजे काय होतं की याच्यामध्ये याचे जे काही स्टेम होते ते इलॉंगेट झाले होते. राईसची राईस सीडलिंग जे असतात त्याचे स्टेम खूप इलॉंगेट झाले होते, असे लांब उंच झाले होते एकदम. तर त्याला त्यांनी बेकेन डिसीज असं म्हटलं. हा डिसीज या गिबरेला फ्युजिकोराय या फंजायामुळे झालं होतं. हे असं का झालं हे त्यांनी शोधून काढला आणि एक केमिकल सबस्टन्स आयसोलेट केला, हा गिबरेलिक ॲसिड. जेव्हा या गिबरेलिक ॲसिडची दुसऱ्या प्लांटला ट्रीटमेंट दिली त्या प्लांटमध्ये सुद्धा असंच स्टेम इलॉंगेशन दिसलं. पर्टिक्युलरली द इंटरनोड्स इलॉंगेट. हे जे इंटरनोड्स असतात याची उंची वाढते, याची लांबी वाढते, अगदी बारीक आणि लांब होतात ते, त्याला म्हणतात स्टेम इलॉंगेशन. तर हे कॅरेक्टरिस्टिक याच्यामध्ये दिसलं. मग याचा आपण ग्रोथ हार्मोन म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याला क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये पहिल्यांदा त्यांनी मिळवलं. ते वेगवेगळ्या 150 प्रकारचे वेगवेगळे आता हे अवेलेबल आहे गिबरेलिन्सचे फॉर्म. तर गिबरेलिन जो आहे त्याचं केमिकल नेचर आपण बघितलं, गिबरेलिक ॲसिड जरी असलं तरी प्रत्यक्षात त्याची जी काही केमिकल स्ट्रक्चर असतं ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये एक गिब्बेन रिंग असते, गिब्बेन रिंग. आणि ह्या गिब्बेन रिंगमध्ये एक सायक्लिक फॉर्ममध्ये आहे, हा सायक्लिक कंपाऊंड आहे. सायक्लिक डायटर्पिन एक आणि त्याच्यासोबत विथ फोर डिफरंट आयसोप्रीन युनिट्स आहेत. 4 असे वेगवेगळे आयसोप्रीन युनिट्स असतात आणि एक सायक्लिक डायटर्पिन असतं, एक डायटर्पिन आणि त्याच्या भोवताल असे 4 आयसोप्रीन युनिट्स असतात गिब्बेन रिंग तयार करणारे. तर ह्या
याचं जे केमिकल फॉर्म आहे तो गिबरेलिक ॲसिडच असल्यामुळे याला वेगळं असं वेगवेगळं लेबलिंग न करता सरळ सरळ त्यांनी GA1 GA2 मीन्स गिबरेलिक ॲसिड 1 2 3 4 असे 150 डिफरंट टाईप्स ऑफ ॲसिड्स दे आर नोन, आणि ते आता ग्रोथ हार्मोन म्हणून वापरले जातात. तर मग ग्रोथ हार्मोन म्हणून याचा वापर होताना हे कसे काय त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट आहे तो आपण पाहू. पहिल्यांदा फिजिओलॉजिकल इफेक्ट. तर गिबरेलिन हे ग्रोथ हार्मोन म्हणून वापरताना त्याचा पहिल्यांदा फिजिओलॉजिकल इफेक्ट पाहू आपण. फिजिओलॉजिकल इफेक्ट काय इफेक्ट होतो याचा इतर प्लांटवर जर आपण याची ट्रीटमेंट दिली तर पहिला तर इफेक्ट हा आहे फिजिओलॉजिकल इफेक्ट की जी बडची डॉर्मन्सी असते ती तो कट करतो. बड डॉर्मन्सी कट. बड ही कधी कधी येते, कळी येते, पण ती लवकर उगवत नाही किंवा याची सुद्धा ते कट करू शकतो. इट कट द बड डॉर्मन्सी. सीडचे सुद्धा जर्मिनेशन सुद्धा लवकर होत नसेल तर त्याला आपण डॉर्मंट सीड म्हणतो. ते डॉर्मन्सी कट करते. सीडचं जर्मिनेशन हे सुद्धा हे घडवून आणतं. सीड जर्मिनेशन इफेक्टिव्ह सीड जर्मिनेशन इज डन बाय गिबरेलिन. इट कॅन बी कॅरीड आउट पर्टिक्युलरली इन बार्ली अँड व्हीट या दोनमध्ये. त्यामध्ये व्हीटचं तुम्हाला माहीत आहे हे डॉर्मंट सीड्स असतात किंवा बार्लीची सुद्धा आपण धान्याची साठवण ही त्याच्या डॉर्मन्सी पिरियडमुळेच करू शकतो की ते काही कालावधीसाठी डॉर्मंट असतात, पण ते पूर्ण वेळ डॉर्मंट राहू नये यासाठी म्हणून त्याला ही जर ट्रीटमेंट दिली ते लवकर त्याची उघड क्षमता ही वाढते. त्यानंतर दुसरं त्याचा फिजिओलॉजिकल इफेक्ट की हे जे डॉर्मन्सी कट करण्याचं जे काही कारण आहे त्याचं कारण आहे इट सिंथेसायझेस द हायड्रोलायझिंग एन्झाईम कॉल्ड अमायलेज. अमायलेज हा हायड्रोलायझिंग एन्झाईम असतो की जो शुगर प्रोड्यूस करण्यासाठी लागणारा, तर हा एन्झाईम तो सिंथेसाइज करायला भाग पडतो त्या प्लांटला गिबरेलिन, आणि त्यामुळे ही सीड डॉर्मन्सी कट होऊन सीड जर्मिनेट होतं. तर हा झाला पहिला रोल. त्यानंतर दुसरा अगदी स्ट्रायकिंग इफेक्ट जो आहे मी आधी सांगितला तो आहे इलॉंगेशन ऑफ स्टेम. स्टेम इलॉंगेशन म्हणजे इंटरनोड इलॉंगेशन होतं. जे दोन नोडमधलं अंतर ज्याला आपण इंटरनोड म्हणतो ते साधारण इतकं असेल तर ते चांगलं उंच होतं. म्हणजे याची उंची वाढवण्यासाठी टॉल करण्यासाठी याचा उपयोग होतो. मेजमध्ये पर्टिक्युलरली मेजची एक डॉर्फ व्हरायटी आहे. ह्या डॉर्फ व्हरायटीला जर आपण या गिबरेलिक ॲसिडची किंवा गिबरेलिनची ट्रीटमेंट दिली तर ही डॉर्फ व्हरायटी जी आहे ती टॉलमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे ती जी झाडं आहे मेसची जी आता अगदीच खुजी होती, उंचीनी कमी होती, ती आता उंच वाढायला लागतात. तर ही इलॉंगेशन ऑफ स्टेम हा याचा महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर रोझेट हॅबिट ज्यांची आहे, म्हणजे समजा कोबी आहे किंवा रोझेट हॅबिट कोबीची वगैरे आपलं कॅबेज, त्यानंतर बीटरूट जे आहे ना त्याच्यामध्ये, आणि कॅबेजमध्ये आपण रोझेट हॅबिट पाहतो. ती पानं अगदी जवळ असतात कोबीची, आणि अगदी एकात एक आणि असं बल्ब तयार करतो. तर ही त्याचं कारण आहे पानं कुठे असतात, नोडल रिजनवर असतात इथे, आणि ह्या नोडल रिजन दोन नोडल रिजनचा मधला रिजन जो आहे तो इंटरनोड आहे. इथे इंटरनोडच मुळात खूप छोटे झालेले असतात, अगदी जवळ आले असते इंटरनोड, त्याच्यामुळे ती पानांचं पूर्ण एकत्रीकरण होतं आणि त्याच्यामुळे अशी हॅबिट येते रोझेट. मग याला पुन्हा जर आपल्याला असं उंच करायचं असेल तर याची जर ट्रीटमेंट दिली तर दोन नोडमधलं अंतर वाढतं, इंटरनोड वाढतात, आणि त्याच्यामुळे रोझेट हॅबिटपासून त्याला नॉर्मल हिशी जी हॅबिट असते की त्याला नोड्स आणि इंटरनोड्स आहेत उंच, त्याच्यामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येतं. तर हे झाले याची काही फिजिओलॉजिकल इफेक्ट. त्या व्यतिरिक्त याचे अप्लिकेशन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये